सुद्धा डोरीबुवा अध्यक्षांची आमची चर्चा झाली. तुम्ही एक बाबा म्हटलं काय बजेट भविष्यात ठरवला तर पक्षाच्या वतीने किंवा बाबा शासनाकडे काय पाठपुरावा करून तुम्ही ठरवलेल्या रकमेपैकी म्हटलं आपण 40% तुम्हाला रक्कम द्यायचा प्रयत्न करूया. कितीच मंदिर असून दे, मग 10 लाखाचा ठरवला तर 4 लाख रुपये देऊया, 20 लाखाचा ठरवला तर 8 लाख रुपये देऊया. एवढी म्हणजे आमच्या गावकऱ्यांची सरासरी साहेब एक अपेक्षा इच्छा आहे. त्यामुळं मी तसं जर का आपल्याला म्हणायला गेला भविष्यात आपल्याकडं निवड अंकुश द्या आपण कलेक्टर साहेबांच्या आदेशावरून कलेक्टर साहेबांचं लेटर होतं आपल्याकडे पाठपुरावा करून, त्यातून ती 2 गुंठ जागा पण त्यांना खरेदी देतो म्हणून सांगितलेलं आहे फ्रीमध्ये. आणि त्याचं बघा म्हणजे आपण फ्रीमध्ये त्यांना आपण जागा देणार आहे. त्यामुळं यथाकथाची तो प्रस्तावित विषय आहे 1-2 महिन्यामध्ये तो पण पूर्ण होईल अशी, म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून एकदा पाठपुरावा करूया, तो सुद्धा पूर्ण होईल लवकरच. कारण पाठपुरावा चालू आहे सगळ्यांबरोबर. तिथं आम्हाला आतमध्ये सोडत नाही, पण आमचे नेते त्यांच्या सहकार्यातून आम्हाला तिथं जायला योगायोग आला. आणि आमदार साहेबांनी इथं सामनगडावरती आणून आमच्या गावची परिस्थिती दाखवलेली आहे. मी खरंच जर का तसं बघायला गेला तर म्हणजे आपल्याला वाईट वाटतं, आपला थोडाफार पाठपुरावा कमी पडतो. पाठपुरावा कमी पडल्यामुळे अशा काही गोष्टी घडत राहतात. कारण का इथं आणल्यानंतर आपण परत त्याचा फॉलोअप घेत नाही, कधी आपण चर्चा करतो आणि सोडून देतो. जर का ह्या गोष्टीसाठीच मी आपल्याला आज ही कार्यक्रम आयोजित केला होता की आपण सगळ्यांचं सहकार्य सगळ्याच गोष्टीला असणं गरजेचं आहे. एकटा माणूस किंवा आपण पाठपुरावा करून होत नाही, आपण सगळ्यांचं सहकार्य असेल तर आपण अनेकदा नक्की साहेबांनी भेटूया. आपल्या कोल्हापूरचे डीओ म्हणून संरक्षण अधिकारी आहेत गुरुप्रसाद, यांना नक्कीच साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून जो मांडलेला विषय आहे शेतकऱ्यांच्या जो वनप्राणी आहे त्याचा त्रास होणारा, त्याचा नक्कीच येणाऱ्या भविष्यात पाठपुरावा जयपालांना आपण तुमच्या मार्गदर्शनाखाली करूया आणि तो थोडा आपला शेतकऱ्यांचा अडचणीचा प्रश्न आहे तो सोडवावा अशी आपण आज विनंती करतो. आणि आभार मानण्यापूर्वी आपलं याला स्वागत करतो आणि नंतर आभार मानला असं समजूया आपण, कारण स्वागत करायचं राहिलेलं आहे आपलं इंडिया. बऱ्याच वेळेला आपण बघतो ग्रामसेवक आणि सरपंच थोडं सूत जुळत नसतं, पण आमच्या इथं तसं बघायला तर चांगलं म्हणजे कारण का काही कागदपत्र किंवा टेक्निकल इश्यू असतात. ज्यावेळेला आपण मुंजाजी कदमाची समाधी बांधत होतो साहेब, त्यावेळेला आपल्याकडं ती ग्रामपंचायत जागेवर नावावरती जागा झाली नव्हती, पण ग्रामपंचायत अधिकारी विजय जाधव साहेब यांनी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता साहेब ती आम्हाला ग्रामपंचायत रेकॉर्डवरती घातली. आणि साहेब परवा टेक्निकली इश्यू झाला तालुका स्तरावरती, आणि साहेब आमचे नेते चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब ते परवा आम्ही करून खरेदी पत्रक काम साहेब झाल्यानंतर आता परवा खरेदी पत्रक केलंय. तसं बघायला गेला तर आपण महालक्ष्मी मंदिरला सुद्धा साहेब मागणीचं पत्र दिलं नव्हतं, पण ते आमच्या वर्गात बघायला गेला तर म्हणजे कागदपत्रात कुठलीही अडचण किंवा आज नाही उद्या असं कधी आजपर्यंत आपल्याला म्हटलं नाही. त्यामुळे जर का हा विकास बघायला गेला तर साहेबांच्या सहकार्यामुळे झालेला विकास. त्यामुळं पुन्हा एकदा साहेब आपलं गावच्या वतीनं आभार किंवा अभिनंदन करतो आणि थांबतो. आणि यानंतर आमचे नेते जयपालांना यांनी मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. संघटनेच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल सर्वांच्याच वतीनं जयपालांनी त्यांचा सत्कार करावा अशी त्यांना विनंती करतो. तरी पाहुणे म्हणून आलेले आपल्याकडे मुरमुरे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य पुजारी साहेब, रणदिवे साहेब, दरेकर साहेब, सुधाकर कांबळे, ग्रामस्थ, असा कार्यक्रम म्हणजे पूर्वी कधी झाला की बाबा आपला पिरियड संपतोय ग्रामपंचायतचा, मग त्याच्यानंतर आपण सगळे एकत्र येतोय असा विषय कधी झालाय नाही. पण हा पहिल्यांदाच असा विषय आलाय की बाबा आपण सगळ्यांनी बसून चर्चा करू, आपला कार्यकाल संपणार आहे, आपण पाठीमागे काय केलं आणि काय पेंडिंग आहे त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण सगळे थांबतोय. की मला आजच समजलं की आपण अशा पद्धतीने थांबायचं आहे चर्चा करण्यासाठी. ही एक अभिनंदनीय गोष्ट आहे. तर बरीचशी कामे आपल्या आमदार साहेबांच्या प्रयत्नातून किंवा आपल्या पुढाऱ्यांच्याकडून 99% झाल्यात असं काय समजायला हरकत नाही, पण थोडी क्वचित राहिलेली आहे ती पूर्ण करावी अशी माझी विनंती आहे आणि थांबतो. सर्व ग्रामस्थांचं पहिल्यांदा स्वागत करतो. आज ग्रामपंचायत नौकुड येथे आपले राष्ट्रवादीचे मंडळी यांना
पुजाऱ्यांना, आमचे मित्र अंकुश खंदे साहेब, सरपंच स्वते साहेब, चव्हाण साहेब आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ, आज माझी DN 136 ग्रामपंचायत अधिकारी, आमची 2 संघटना आहेत, त्यापैकी एक संघटना आमची ग्रामपंचायत अधिकारी DN 136 म्हणून उपाध्यक्षपदी बिनविरोध माझी निवड झालेली आहे. परवा आमची मिटिंग झाली संघटनेची आणि बिनविरोध निवड झाली. गेली मला सर्व्हिस लागून माझ्या मते ग्रामसेवक म्हणून आता 10 वर्ष झाली. पहिला सुरुवात NHOT पासून माझी सुरुवात. सलग 10 वर्ष मी प्रामाणिक संघटनेसाठी प्रामाणिक काम केलं आणि आजही प्रामाणिक काम करतोय. कुठलेही काम असू देत, ग्रामपंचायत असू दे किंवा संघटनेचे, एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहतोय. त्यामुळे हे मला फळ माझ्या या मातीतील सामग्रीच्या पायथ्याशी असणारे आमची भीमचाप्पा चाळोबा हनुमान मंदिर असून दे, सगळेच तिन्ही देव माझे वडिलांचा असून देत, माझ्या सगळ्या पुण्याही थोर पुण्य सगळ्यांची आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद याच्यामुळे मी या पदावर, उच्च पदावर मी गेलेलो आहे. या भविष्यातही मोठ्या पदावर जाण्याची माझी इच्छा आहे आणि मी जाणारच. अशी माझी सर्वांच्या वतीने माझा स्वागत सत्कार केल्याबद्दल आपला आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी लहान भावासारखा आज तुमच्या माझ्यापेक्षा तुम्ही वयाने मोठे आहे, मी सर्वात लहान आहे तुमच्या. आत्ता जरी बसला तरी त्यापेक्षा मी सर्वांचे ज्युनियर आहे. तरी सर्वांनी असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहून देत असं आपल्यासाठी आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि माझा ग्रामपंचायत वतीनं आपल्या सर्वांच्या वतीने सत्कार केल्याबद्दल मी सर्वांचा मनपूर्वक आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमचे मित्र शुक्राचार्य चौथे, आमचे मार्गदर्शक आदरणीय मुनवळे साहेब, आदरणीय दीपक काका पुजारी, आज आणि तुम्ही मोठ्या संख्येनं उभारलेले म्हणजे हे नवपूरच्या विकासाचे सगळे स्तंभ आहे. म्हणजे एक जर कोण तर पुढे जायचं झालं तरी सगळे स्तंभ लागतात. माझं मी एकटा करतो म्हटलं तर काय होईल. तर ते कोण आपापल्या परीनं योगदान देते, कोण कुठल्या ठिकाणी असते, कोणाची ओळख असते, कुणाचं पुढाण्यासंगत चांगलं रिलेशन असते. अशा सगळ्यांच्या सहकार्यानं तुम्ही आमच्या मित्राला सहकार्य केले आणि तुमच्या आणि पर्यायाने त्यांच्या पण गावचा विकास केला. यात तुम्ही म्हणणार नाही की त्यांचं योगदान आहे. तुम्ही सगळ्यांनी त्यांना बळ दिलंय म्हणून हा तुमच्या गावचा विकास झालाय. त्याने आणि मी एकाच दिवशी सरपंच झालोय. म्हणजे आमच्या चर्चा असते की गावात नवीन करण्यासारखं काय, कारण गडिंगलच्या आजूबाजूची गावं असतात की ती फॉलोअपला कमी पडत नाहीत. म्हणजे अधिकारी एखादा नसला तरी पण ती 10 मिनिटात येतात, तिथल्या तिथे जाऊन अधिकाऱ्यांना भेटतात, फॉलोअप फास्ट होतोय. पण आमच्यासारखा माणूस जर गडिंगला जायचं झालं तर जायला अर्धा तास आणि यायला अर्धा तास लागतोय. त्यात तुमच्या गावात रेंज नाही. म्हणजे अनेक अडचणींना तोंड देऊन चोटे साहेबांनी बऱ्यापैकी गावात कामं केली. त्यात तुमच्या सगळ्यांचा पण पाठिंबा आहे. पण मला अजून एक तुम्हाला असं सांगायचं वाटतंय की आपण काम करत असताना टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे. आता यात्रेत तुमच्या आम्ही आलेलो, मी आणि आपला शंकरदेव CCTV कॅमेरे बघत होतो. जेवढं गाव आपलं अपग्रेड होईल मला सांगायला म्हणजे अभिमान वाटतो या व्यासपीठावर की चोटे साहेबांचं बघून आता आमच्या गावात 42 कॅमेरे लावलेले आहेत. कॅमेऱ्याला ते लावण्याचा उद्देश काय की गाव आपण रस्ते गटर हे करतच राहतोय. काळाची गरज पण आहे. पण आज रस्ता केला तर उद्या कोणतर नळ कनेक्शन मागतोय, कोणतर गटर बांधतोय, कोण घराचं बांधकाम करत असतोय, ते रस्ता खराब होतोय. पण CCTV ते असा आहे की गावच्या संस्कृतीत आणि सुरक्षेत एक वाढ होते. आपल्या पोरीबाळी शाळेला जायचं असतात, कुणाचं शेती सामान बाहेर ठेवलेलं असते, जनावर असतात, काही असतात. एक तर आपल्या जंगलात गाव आहे, त्या पद्धतीने पण म्हणजे तुमच्या गावचा आदर्श घेऊन आम्ही पण गावात CCTV बसवल्यात. आणि आपलं एक नशीब आहे म्हणजे चोटे साहेबांचं आमचं की मुनवळे साहेबांसारखे, दीपक काकांसारखे एक म्हणजे सत्वशील आणि वैचारिक लोक की जी पहिला कामाला महत्व देणार आणि छोटं गाव आहे म्हणून कधीही दुर्लक्षित त्यांनी केलेलं नाही. की आता आदल्या गोष्टी सांगायला झाल्या तर आमदारांना जर 5 कोटी निधी आला तर प्रत्येक जिल्हा परिषदेला ते वाटून देतात. पण मी मुनवळे साहेबांना एक म्हणजे त्यांना मानतोय का की प्रत्येक गावाला तर ह्या गावाला जर ह्या टायमाला निधी नाही दिला तर पुढच्या टायमाला नवपूड हे गाव पहिल्यांदा घ्यायचं आणि मग उरलेला पैसे इतर गावांना वाटायचा. ते एवढं सूक्ष्म नियोजन करून त्यांनी प्रत्येक गावात निधी वाटप केला असतोय. आता चोटे साहेबांची टर्म संपत आली आहे. म्हणजे त्यांना गावांना जी दिलेली जबाबदारी आहे ती त्यांनी यथोचित पार पाडलेली आहे. इथून पुढच्या काळात देखील कोण कुठल्या पार्टीचा आहे म्हणण्यापेक्षा हा नवपूड गावचा आहे आणि ते आपल्या गावासाठी काय करणार असं तुम्ही तासपूनच माणसं म्हणजे संघटित करावीत अशी माझी विनंती आहे. आणि एक महत्वाचं म्हणजे ग्रामपंचायत गावासाठी काय करत्या ह्याच्यापेक्षा मी माझ्या गावासाठी काय करणार. कारण सरपंच हा आपण प्रत्येकाला रोज उठून गावचा विकास करायचा म्हणजे प्रत्येकाला आपला प्रपंच असतोय, नोकरी असते, व्यवसाय असतोय. पण गावचं कुणीतरी बघणारा पाहिजे म्हणून आपण आपल्यातलाच एक माणूस ज्याच्यावर आपला विश्वास आहे तो आपण सरपंच म्हणून निवडून दिलेला असतोय. तर सरपंचाला
सगळेही जण विचारतात की हे कधी ते कधी, पण तुला आणि ह्या प्रकरणात काय मी मदत करायला पाहिजे का, असं कोण जो होईल तो आता सरपंच काय आरक्षण आहे बघा आणि काय होईल त्याला तुम्ही सगळ्यांनी मिळून जबाबदारी घ्या. म्हणजे त्या सरपंचला पण जरासं म्हणजे गुलाल लागला तर बैल जरा फास्ट पडते. जर तुम्ही सगळ्यांनी जर पाठिंबा दिला तर अजून तुमच्या माझ्या नोकरीचा विकास चांगला होईल अशी मी विनंती करतोय. आणि तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे एवढी माणसं तुम्ही संध्याकाळचं जमताय म्हणजे इथंच तुमच्या गावचं विकासाचं बीज रोवलं जाईल असं मला 100% विश्वास आहे. सगळेजण संघटित राहून गावचा विकास साधायला चांगल्या लोकांच्या पाठीशी राहा. काय मदत लागली तर म्हणजे आपली सगळे पुढारी रिचेबल आहेत, नॉट रिचेबल कोणाला मुंबईला हुडकायला जायला लागत नाही. त्यामुळं यांचं मार्गदर्शन करून आपण आपल्या गावचा जास्तीत जास्त विकास करूया. आमची पण काय छोटासा खालीचा वाटा जर काय लागला तर आम्ही सदैव तुमच्यासाठी तत्पर आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो आहे. सुंदर अशा आयोजित केलेल्या एका स्नेह मेळाव्याचं उपस्थित असलेले आमचे पूर भागाचे नेते आणि राष्ट्रवादीमधले जे आपल्या राष्ट्रपती साहेबांच्या राष्ट्रवादीमधले संकट मोचक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातोय ते आमचे अतिशय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे माजी जिल्हा परिषद सदस्य, कदाचित तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं पुन्हा भावी सुद्धा व्हायची त्यानंतर एक अतिशय तरफदार युवा सरपंच ज्याचा उल्लेख केला जातो आमच्या तालुक्यामध्ये ते आमचे रणधीर साहेब. त्यानंतर आमच्या संघटनेचे सर्व तरफदार आणि अतिशय नवीन प्रयोग राबवणारे आमचे युवा तरफदार सरपंच आणि प्रथम नागरिक छोटे साहेब, दरेकर साहेब, चव्हाण साहेब आहेत, शेरा साहेब, पवार साहेब, सर्वच मंडळी आमचे सगळे मित्रमंडळीचे आहेत. सर्वांना नाव घेऊन तर वेगळं लागते. आमच्या अतिशय जवळचे क्लोज फ्रेंड आमचे बाळासाहेब पाटील साहेब आहेत, सगळेच आहेत, बेरंजे साहेब आहेत, कदम साहेब आहेत. आता सगळेच मित्रमंडळीचे नाव घ्यायला बराच दिवस जाईल. तर आणि साहेब महत्व म्हणजे एक आनंद काय वाटला, सगळ्या प्रवाहात योग्य जमलेले. म्हणजे शुक्राचार्य साहेबांच्या वरती प्रेम करत असल्यावेळी ते 5 वर्ष तुम्ही जे सरपंच त्यांना निवडून दिला ती निवड व्यर्थ गेलेली नाही या उपस्थितीवरून दिसून येते. 5 वर्ष सरपंच म्हणून कामकाज करत असताना इथं आम्ही बघत आलोय की गावासाठी अतिशय मोठी धडपड, कळवळ, तळमळ ही ज्यांची असेल तरच गाव पुढे जात असते. आणि तुम्ही ज्यावेळी त्यांना सरपंच पदावरती बसवला त्यावेळी त्यांनी एकच ध्यास घेतला होता, माझ्या कारकिर्दीमध्ये जेवढं शेक होईल तेवढं मी काम केलं पाहिजे, तेवढी धडपड केली पाहिजे. वेगवेगळ्या नवीन गोष्टी असतात त्या नवीन गोष्टीशी माझं गाव जोडलं गेलं पाहिजे. हा ध्यास म्हणजे मंडळी ही चालू होती. त्यामुळे शुक्राचार्य साहेबांचं नाव अतिशय वरच्या स्तरावरती होतं. कायमच मंडळी साहेब पाठिंबा असायचे, आमच्या पाठिंबा लागायचं असले, आम्हाला साहेब हे पाहिजे, आम्हाला साहेब ते पाहिजे, आमच्या गावात हे नाही ते नाही. आम्ही वैतावून कधी म्हणा सगळं नोकरी नसेल तर मग आमच्यासाठी काय. प्रत्येक व्यक्तीची म्हणजे हे बघा ठीक आहे, कोण ते घरात कोण येत होतं गावासाठी तर धडपड चालू असायची. आणि आश्चर्य म्हणजे राजपाडे साहेब असू दे किंवा मंडळ साहेब असू दे, प्रत्येक व्यक्तीने झुकतं मग नोकरीला दिलेलंच आहे. एखादा निधी आला तर तो वाटप करतो पहिल्यांदा शिवराज साहेबांना बोलून घ्या नोकरीला काय राहते ते बघा. हे म्हणायचं कारण काय की जेवढं प्रेम तुम्ही त्यांच्यावरती केला त्यांनी तुमच्यावरती केलं तेवढं संघटनेवर सुद्धा तुम्ही सगळ्या म्हणून प्रेम केला, संघटनेला सुद्धा बळ दिला. ह्या सगळ्यातनं काय निघालं तर एक वेगळा एक फॉर्म्युला निघाला की गावासाठी एक टेक्नॉलॉजी पाहिजे होती. ती टेक्नॉलॉजी त्यांनी आणली. त्या वास्तू म्हणजे योगाकडून त्यांचं त्याच्यात नॉलेज होतं. ते टेक्नॉलॉजी गाव जोडलं. शेतकऱ्याचं वेगळ्या पद्धतीने कसं करायचं, शेती कशी करायची, गावामध्ये वेगळ्या सुविधा कुठल्या पद्धतीने आणायच्या, नवीन पद्धती आणायच्या कशा. इथे ग्रामपंचायत बसल्यानंतर लगेच अधिकारी वर्गाला सुद्धा वाटतं बाबा नोकरी खरोखर फार छान चालायचं. तर अडचणी या प्रत्येक ठिकाणी असणारच. 100% समाधान कुठल्या गावाचं होणार नाही, कुठल्या नागरिकाचं होणार नाही, कोणाचं होणार नाही. पण आपल्याला मिळालेल्या संधीचं जास्तीत जास्त लाभ हा शेवटच्या माणसापर्यंत कसं पोहोचता येईल ह्यासाठी सदैव धडपडणारे एक नेतृत्व म्हणून तुमची निवड शुक्राचार्य साहेबांनी अतिशय सार्थ ठरवलेली आहे. आणि दुसरी समाधानाची बाब की सर काय संपत असताना बरेच लोक असं म्हणतात की सर अनेक महिना राहिले आमची जरा पाठी टाकूया जाऊया तिकडे. तर असं न करता त्यांनी सगळ्यांनी परत एकत्र जमूया. 5 वर्षामध्ये आपण सगळे म्हणून मिसळून काम केलोय. काही चुका झाल्या असतील किंवा काही म्हणजे कौतुक जरी झालं असलं किंवा काही चुका झाल्या सगळ्या म्हणूनच ते झेललेले आहेत. तर ह्यासाठी सगळ्यांनी मिळून विचारमंथन करणं आणि या विचारमंथनासाठी जमलेलं हे फार म्हणजे कमी ठिकाणी बघायला मिळते. एक तर जास्तीत जास्त ठिकाणी काय होतंय तो माणूस वैतागलेला असतोय, मला नको बाबा संपत्ती बसायचं काय तर असं म्हणत असतो एक. नसेल तर काय होतंय तो अति उत्साहानं सगळ्यांना घरी धरून पुढे जात असतो एक. तर असं काही न होता ज्या वेळेला 5 वर्षापूर्वी तुम्ही सगळी मंडळी जमला होता सरपंच निवडीच्या वेळेला मी थोडस होतो त्याच्यामध्ये, तर ज्या उत्साहाने जमला होता, ज्या तळमळ जमला होता तीच तळमळ तो उत्साह 5 वर्षात सुद्धा दिसून येतोय.
त्याचा निश्चितच तुमची निवड चुकलेली नाही. या पुढे सुद्धा काय गावासाठी करता येते काय नाही हे सगळ्या मंडळी बसून विचार करा. राजकारणाचे प्रवाह सगळे वेगवेगळे असतात, तिथे सगळे प्रवासी मंडळी जमलेले आहेत, परंतु गावासाठी एक येण्यासाठी अतिशय चांगलं उदाहरण म्हटलं तर नोकरी द्यायला हरकत नाही. तर अशाच पद्धतीने तुम्ही सगळे पुढची वाटचाल सुद्धा सगळ्यांनी एकत्र बसून चांगल्या पद्धतीने करा. तुमच्या विकासासाठी ज्या काय निधी लागत असतील किंवा जे काय लागत असेल, मार्गदर्शन लागत असेल किंवा जे सहकार्य लागत असेल, त्यांचे मुनवळ साहेब आहेतच, राज पाटील साहेब आहेत, त्याच्या माध्यमातून सेव करून घेता येते. आम्ही तरी रोज सुद्धा असतोय त्या मार्गाला, त्यामुळे काय अडचण नाही. राहायला विषय कुठला आता मंदिराचा किंवा रस्त्याविषयी मुनवळ साहेब सांगतीलच. पाझर तलावाचा एक साहेब 1-2 मिनिटं सांगतो तुम्हाला मी. वर्क ऑर्डर होऊन साधारणतः 1.5 वर्ष झाली. पाझर तलावाची मंजूर आहे, वर्क ऑर्डर झालेली आहे, प्रत्यक्ष कामाला सुरुवात केलेली नाही. काय केलेली नाही सांगतो साहेब, की भूसंपादन करायचं आहे. भूसंपादन करत असतेवेळी ते आता त्याचा नकाशा झालेला आहे, मोजणी झालेली आहे, सगळे लोक तुम्ही उपस्थित होता. त्यानंतर ते त्याचा नकाशा बनवून तो आता प्रांत ऑफिसरला प्रस्ताव गेलेला आहे. कशासाठी की ते प्रत्येक शेतकरी वाईज त्यांची जमिनीची किंमत किती, कोणाला 2 गुंठे जाते, कोणाला 10 गुंठे जाते, त्याची किंमत किती होती, ही किंमत ठरवायचा अधिकार हा प्रांत कार्यालयाला असतो, महसूलकडे असतो. तर ते तिथे ठरवण्यासाठी मग तो प्रस्ताव तिथे गेलेला आहे. तुमच्या सगळ्यांची संमती आहे. आम्हाला पैसे नंतर मिळते, काम चालू करायचं तुम्ही म्हणताय, बरोबर आहे. काम चालू आता उद्याच आपण काम चालू शकतो, कामाबद्दल काही अडचण नाही. परंतु होतंय काय, समजा आपण काम चालू केलो आणि जरासं पैसे मिळायला पुढे मागे झालं. एक सांगतो, याच्यामध्ये पहिले शेतकऱ्यांचे पैसे मिळाल्याशिवाय कॉन्ट्रॅक्टरचे पैसे मिळत नाहीत. परंतु शासनाचं आता थोडंसं अडचणी शासन आहे, शासनाला निधीची कमतरता असल्यामुळे जरा पुढे मागे झालं, लोकांच्या मध्ये चलबिचल चालू होते किंवा आमचे पैसे अजून आले नाहीत, आमची जमीन गेली, पैसे अजून आले नाहीत, असं व्हायला नको म्हणून आपण ते थांबलो थोडंसं. आता ह्या साधारणतः महिन्याभरामध्ये ते निवाडा होईल. त्याचा तो निवाडा झाला, कुणाला किती पैसे द्यायचे त्याचा प्रस्ताव जातोय प्रांत ऑफिसकडनं आमच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे. तिथे गेल्यानंतर मग प्रत्येकाला मग त्या पद्धतीनं बोलून ते करार होतात. ते करार झाल्यानंतर मग ते पैसे त्यांच्या अकाउंटवर देतात. पैसे त्यांचे आल्यानंतर आपण ते कामाला सुरुवात करू शकतोय. सगळ्यांची संमती असेल, तयारी असेल तर आपण उद्या काम चालू करू शकतोय. पण थोडंसं पुढं मागे झालं तर सहन करायची आपली तयारी ही जरासं तुम्ही ह्या स्थानिक पातळीवर समजून घ्या. तर त्यामुळे अडचण काय नाही, ती मंजूर आहे. वर्क ऑर्डर झालेलं काम मलाच मिळालेलं आहे, मीच काम करणार आहे ते. पण ह्यासाठी थोडंसं आपण ते लेट केलेलं आहे. कारण चुकून एखाद्या माणसाला असं वाटलं बाबा काय एवढे पैसे मिळाले नाहीत आणि एखाद्या चुकून कुठला एक दुसरा प्रभाव त्यामुळे शिरला आणि जर वेगळं स्वरूप आलं तर बंद जर काम पडलं तर ते काम परत पुन्हा लवकर चालू होत नाही. त्यासाठी चालू करतोय आपण काय करूया की 100% सगळ्या लोकांना पैसे मिळाल्यानंतर आपण ते काम चालू करूया. तर अशासाठी मी थांबलेलं आहे. त्यामुळे तिथे काय परत शंका बाळगायचं काही कारण नाही. त्यामुळे अजून झाले की नाही काम, हे की नाही असं काहीच नाही. वर्क ऑर्डर झालेलं आहे. उलट त्याला मुदतवाढ प्रस्ताव मागच्या महिन्यात मी दिलोय, कारण ती मुदत संपलेली आहे तिची, मुदतवाढ प्रस्ताव दिलोय. त्यामुळे तसा काही विषय नाही आहे. थोडंसं आपण संयमाने घेऊया. हा जरा एक विषय. आता दुसरा विषय, आता विकास कामं काय माप ते सरपंचाकडे भरपूर कामं आणलेले आहेत. आता रस्त्याची कामं सुद्धा मुनवळ साहेबांनी म्हटले त्यांना, तुमचं नावे साहेब ते आता ते 3 कामं त्यांनी सुचवली होती ती. पण थोडंसं ते म्हटल्याप्रमाणे जरासं त्याला काय वेगळं हे झालं, जरासं आपण मागे पडलो, अशा सगळ्या गोष्टी आहेत ते होऊन जाईल. ते आता या 3-4 महिन्यामध्ये शक्यतो या 3-4 महिन्यामध्ये कुठलीच कामं नवीन कामं निघणार नाही. काय निघणार नाही, एक तर आता निवडणुका सगळं संपायला हे करायला फेब्रुवारी उजाडत सगळं संपून त्यानंतर बाहेर पडायला आणि त्यानंतर लागलं मार्च लागल्यानंतर काही नवीन कामं कुठली निघणार नाही. तिथून पुढे कदाचित निधी यायला किंवा वेगवेगळ्या कामाला सुरुवात होतील. पण त्यामुळे काय राहिलेली कामं त्यावेळी साहेब त्यांच्या डोक्यात आहेत, त्यांच्याकडे यादीच आहे. एक असा लोकप्रतिनिधी किंवा ते काही आपल्याकडे नसताना, आपल्याला कुठलंही पद नसताना की प्रत्येक गावची यादी, प्रत्येक गावाला काय पाहिजे, कुठं काय दिले, कुठं काय कमी आहे याची यादी तालुक्यात जर कोणाला असेल तर फक्त आमच्या हलक्या जिल्हा परिषद मतदारसंघाच्या मिळून सांगायच्याकडे प्रत्येक गावामध्ये कुठल्या गल्लीत आम्ही रस्ता दिला, कुठल्या गल्लीत काय कमी आहे, कुठल्या काय त्याची कुठली मागणी होती, याचं डिटेल राज ठाकरे म्हणतात ब्लूप्रिंट त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे काय आहे, आणि बरं त्यांच्या हातात काय कुठलंही पद नव्हतं. 8 वर्ष तिने रिकामे होते. 8 वर्ष म्हणजे काळ थोडा नाही, परंतु 8 वर्ष सगळी आपली शक्ती पणाला लावून आणि सतत प्रत्येकाच्या संपर्कात राहणारे एकमेव व्यक्तिमत्व, सगळ्यांनी कौतुक म्हणजे, आणि अजातशत्रू, आज कुणाशी मतभेद नाही, कुणाशी काही नाही. प्रत्येक लहान मोठ्या सगळ्या माणसाला की तितक्याच प्रेमानं, तितक्याच आदरानं त्याची समस्या सामावून घेणारा माणूस म्हटलं तर आपण मुनवळ साहेब, आम्ही तसं भाईबंद आहोत की आमच्या हलक्या मतदारसंघामध्ये तशी व्यक्ती आमच्या नेतृत्व करण्यासाठी आम्हाला मिळालेली आहे. तर तिने अशा पद्धतीने असल्यामुळं की आता पुढची जी काही तुमची कामं सांगितली ती कामं फार उशीर लागणार आहेत, पण शासनाची काही गोष्टी जरा पुढे मग होत आहेत. त्यामुळे 3-4 महिने ही जराशी अडचणीची ठरणार आहेत. पूर्ण महाराष्ट्रात तशा गोष्टी आहेत साहेब. ते मग थोडंसं तेवढं आपण जरा संयम ठेवूया. त्यानंतर होणारी कामं सगळी होत असतील. आणि मुळात जर नवकुड हे गाव म्हटलं की नाही, की नवकुड गावाकडे बघत असते की नवकुड गावामध्ये एक संघटनेला वेगळी प्रेरणा देणारं गाव सरपंच आहे.
की नवीन ऊर्जा कुठल्याही कामाला सुरुवात करायची असेल तर इथून सुरुवात केली तर ते लोन असं पसरत जाते की नाही की म्हणजे कदाचित तुमच्या सगळ्यांची ती पॉझिटिव्ह एनर्जी असेल दरेकर साहेब किंवा ते एक भावना चांगल्या अतिशय चांगल्या सद्भावना असतील ह्या भावना इथून सुरुवात झाल्या की ती फार चांगल्या पद्धतीने पसरत जाते. त्यामुळे एक प्रेरणा देणारं गाव म्हणून आम्ही नकोडो बघतोय. तर अशा पद्धतीने काय करूया की येणारे वाटचाल सगळ्या म्हणून पुन्हा एकदा अशाच पद्धतीने तुम्ही आम्ही म्हणून सगळेच म्हणून गट तट राजकारण काय असेल ते जरा असं राहू दे बाजूला, तो काय विषय आपण ह्याच्यात बोलायचं नाही आहे. सगळे म्हणून 5 वर्ष कसं वेगवेगळ्या पद्धतीने आपण कामं करून घेतली, वेगवेगळ्या पद्धतीने विकासाच्या ह्याच्या पुढे गेलो. विकास कधी संपत नाही, विकास कधी थांबत पण नाही. ह्याच्या पण पुढे जायचं असेल पुन्हा ह्याच पद्धतीनं सगळे एकत्र बसा, एकत्र बसून चांगला निर्णय घ्या. चांगला निर्णय घेऊन होणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये सगळे आपण एकत्र राहूया. नेते मंडळी पुढे मागे करत असतात, थोडंसं राजकारण सांभाळावं लागते, प्रत्येकांना सांभाळ लागतेच, प्रवास हे वेगवेगळे असतातच. त्या सगळ्यांनी कसा मार काढायचं, काय करायचं तुम्हाला सगळ्यांना सांगायला लागतं. अतिशय हुशार मंडळी आहे, त्यात सगळ्यांमध्ये मार काढूया, प्रत्येकाने पुढे जाऊया. आता पुढे तोंडावरती जिल्हा परिषद निवडणूक येणार आहे, त्यानंतर ग्रामपंचायत येणार आहे. जिल्हा परिषदमध्ये पण अशाच पद्धतीने वेगळ्या पद्धतीने आपण पुढे जाऊया. ग्रामपंचायतमध्ये तुम्ही सगळ्यांची विचाराने एकत्र बसून अशा पद्धतीने निर्णय घ्या. आम्ही सगळे नेते मंडळी पाठीशी आहोतच आणि सगळ्यांना तुम्हाला पण इथं भीमशापाच्या वैशात आशीर्वादाने हनुमानाचा आशीर्वाद आहेच. मंडळ साहेब तुम्हाला आणि आमच्या संघटनेला पण त्याचा आशीर्वाद आहे आणि सगळ्यांच्या सद्भाव माहितच. सगळ्यांच्या वतीने म्हणतो की ही प्रेरणा फार वेगळी आहे. तर त्यामुळे हीच प्रेरणा आपण कायम ठेवूया आणि पुढे जावे. थांबतो जय. 5 वर्ष पूर्ती म्हणायचं, पुढच्या 5 वर्षाची सुरुवात म्हणायची हे मला माहीत नाही. पण आपण बोलवलेल्या या 5 वर्ष पूर्तीचा म्हणजे 5 वर्ष ग्रामपंचायतीची पूर्ण झालेल्या या पंचवार्षिक पूर्तीच्या या छोटेखाने का असाना समारंभास इथं उपस्थित असलेले आमचे आणि तुमच्या सर्वांचे परिचित असलेले जिल्हा मजूर संघाचे संचालक, आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक दीपकरावजी पुजारी, या गावचे सरपंच ज्यांनी या गावाचा विकास करण्यासाठी जणू ध्यास घेतला होता, ते असे भांडायचे ते आमच्याशी आणि आमदार साहेबांशी की हे काम झालंच पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा शिवानंदाच्याकडून आमच्याकडे यायचा. ते आधी त्यांना सांगायचे आणि नंतर आम्हाला करायचं यांची मागणी अशी आहे. ते आमच्या गावचे सरपंच शुक्राचार्य होते. दुसरे एक तरुण तरफदार सरपंच, उगवते नेतृत्व म्हणायला काय हरकत नाही, नरेवाडीचे सरपंच अंकुश रणदेवीजी दरेकर साहेब, माजी डिप्युटी सरपंच चव्हाण साहेब, ज्यांचा सत्कार करण्याचा मला आज भाग्य लाभला, त्या या गावचे ग्रामसेवक जाधव साहेब आणि आमचे सहकारी बाळासाहेब पाटील, कदम साहेब, बरीचशी सगळी गावातील सर्व प्रमुख मंडळी. खरंच सोते साहेब, तुम्ही आम्हाला फोन केला होता की आज आम्ही थोडंसं गावातील 4 चौघांना बोलवणार आणि तुम्ही या. मला वाटलं एक 10-15 जण असतील, पण इथं येऊन बघितलंय गुरव साहेब तर सगळ्या पक्षाचे चेहरे आहेत तिथं, की असा कुणी भेदभाव नाही की त्यांनी बोलवलंय मी जावं न जावं, असा कुठलाही इथं भेदभाव मला दिसत नाही. कदम साहेब, तुम्ही ज्येष्ठ मंडळी आहात, लहान मंडळी आहेत आणि सगळी मंडळी तुम्ही इथं येऊन एक प्रकारचा त्यांच्या कार्याची पोचपावती जी म्हणावी लागेल की एवढे म्हणजे सगळे जमणे की त्यांनी बोलवल्यानंतर येणे म्हणजे त्यांनी केलेल्या कामाची पोचपावतीच ती आपण समजूया. आणि भविष्यामध्ये मी त्यांनाच करा यांनाच करा म्हणणार नाही, पण तुम्हाला जे योग्य वाटेल, गाव एक संघ ठेवा, एक संघ ठेवून तुम्ही काम केला तर तुमची नक्कीच कुठलीही कामं होतील. मला वाटतंय जाता जाता महालक्ष्मी मंदिराचा 10 लाखाचा निधी एवढा पाठपुरावा त्यांनी केलेत. यांना शिवानंद माहिती आहे, माझ्या मुलाला शिवानंद आहेत, नागापण आहेत, त्यांना माहिती आहे की शेवटच्या क्षणाला आमदार साहेबांनी स्वतःच्या तुडे गावातला 10 लाखाचा निधी कमी करून ते तुमच्या गावाला दिले. त्याच्यानंतर तुमचा पाझर तलावासाठी फार त्यांची धडपड होती. अजित पवार साहेबांना भेटलो. अजित पवार साहेबांना जाऊन भेटून ते पाझर तलाव मंजूर व्हायला पाहिजे अशा पद्धतीची तळमळ असणारे ते तुमचे ग्राम सरपंच आहेत. त्यामुळं तुम्हाला साथ द्यायला आता मला वाटतं ते ग्रामसेवक असे ग्रामसेवकही लागतात. त्याला फक्त सरपंच धडपून चालवत नाही, गावकरी लागतात त्याला. माझ्या कार्यकाळामध्ये मी आलो होतो तेव्हा तुमच्या गावाला पाणी कमी होतं पाटील साहेब, मी 2-3दा आलो होतो, पण या 5 वर्षात एकदाही मला तुमच्या गावात पाणी कमी पडलं असं मला कधीही वाटलं नाही. म्हणजे तुमचा तो विहिरीचा पाझर तलावाचा म्हणजे विहीर झाली, जलजीवन मिशन मधनं झालं ना, जलजीवन मिशन मधनं झालं असेल,
कारण याच्या पायथ्याशी असून तुम्हाला पाणी मिळत नव्हतं तेव्हा, पण आता पाण्याची कटकट मिटलेली आहे असं मला वाटतंय. भविष्यामध्ये आता तुम्ही लक्ष्मी मंदिराचं तुम्ही सांगितलं, निधी नक्कीच मिळणार आम्हाला, कारण आम्ही सत्तेत आहोत. सत्तेमध्ये समजा एक 10 कोटी रुपये कोल्हापूर जिल्ह्याला आले तर त्यातला एक हिस्सा अजित पवार गटातला म्हणजे आमदार साहेबांच्या गटाला येतोच. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. एक दोन दिवस पुढं पाठीमागे तुमचा रस्ता कुठल्याही परिस्थितीत आम्ही करू, त्याची काही अजिबात काळजी करू नका. आता राहिला तुमच्या देवस्थानचा प्रश्न. देवस्थानचा मी म्हणजे देवस्थानला निधी देता येते किंवा नाही हे मला माहिती नाही, देता येत नाही बहुतेक. कवरगाव पर्यटन सभागृह असेल तर मिळू शकेल. तुम्ही देवस्थान सभागृह करा. मग 1 कोटीचा सभागृहावर मोठा आहे. नाही ते ऍक्च्युली बजेट तसं आहे त्याचं. देवस्थान आणि सभागृहाचा प्रयत्न आपण ह्याच्यातनं करूया, कशातनं शासनाच्या निधीतून करूया. समजा तुम्ही देऊळ जे बांधणार आहे ना त्याला शासनात देता येणार नाही, पण माझ्याकडनं सरपंच साहेब तुम्हाला शब्द फुल ना फुलाची पाकळी तुमच्या देवस्थानाला माझा हातभार नक्कीच लागेल, एवढं मी तुम्हाला नक्कीच. भविष्यामध्ये होणारे आता निवडणुकीचा काळ चालू आहे. भविष्यामध्ये होणारी निवडणूक तुम्ही कुणालाही मतदान करा, पण तुमच्या गावचा विकास करणाऱ्याला तुम्ही मतदान करा. सगळ्यांनी मिळून तुम्ही ठरवा, त्यालाच करा ह्यालाच करा, मी कुणालाही सांगणार नाही, पण जे काम करतील त्यांना तुम्ही मतदान करा, तर तुमच्या गावचा विकास होईल. आज सरपंचाने एवढा विकास तुमच्या गावात का आणला? तो धडपडणारा माणूस आहे. तशा धडपडणाऱ्या माणसाला भविष्यामध्ये कुणीही का असे ना, कुठलेही असू देत, जिल्हा परिषद असू देत, पंचायत समिती असू देत किंवा आमदारकीचे असू देत किंवा खासदारकीचे असू देत, काम करणाऱ्याच्या पाठीमागे आपण राहूया एवढं आपल्याला सांगतो. पैसा आता काय झालंय, सगळीकडे पैशाचा फार मोठा पाऊस चालू झालाय. पैशाशिवाय दुसरं काही नाही असं व्हायला लागलंय. तुम्ही पैसे जरूर घ्या, मी नको म्हणणार नाही, ते काय कुठनं ह्याचे देणार नाही. पैसे घ्या, पण तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटतो त्याला तुम्ही मदत करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि गेल्या 5 वर्षामध्ये सरपंच आपण ज्या पद्धतीने काम केला, भविष्यात फेब्रुवारी नंतरही आपण सगळेजण मिळून बसा. समजा मला माझी जर गरज वाटली, दीपकरावांची गरज वाटली पाटील साहेब, तर आम्हाला बोलवा, पण गाव एक संघ करून तुम्ही पुढची निवडणूक लढवा, आणखीन या गावचा विकास करावा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती राहील. जास्त काय बोलण्यासारखं माझ्याकडे आता काही नाही, त्यामुळे एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद.